गोलाकार आहे का? हा डोळा 3 पटलामध्ये बंद असतो, श्वेत पटल, रंजित पटल आणि दृष्टी पटल. दिसतंय का? हे आपल्याला दिसतंय ते काय आहे? श्वेत पटल आहे. हे पटेल आपण काढायचं आहे. काढतोय का बघा? एक आहे तुला, दिले का? या श्वेत पटलानंतर आपल्याला डोळ्याच्या सर्वात समोर एक अत्यंत पारदर्शक पातळ असे पटल दिसते, त्याला पार पटल असे म्हणतात. हे आपल्या डोळ्याचे संरक्षण करते. त्याचबरोबर प्रकाश किरण भरपूर येणारे सर्व प्रकाश किरण अपवर्तित करून आतमध्ये पाठवते. हे तुला घे. त्यानंतर हा दुसरा डोळा आहे का? यामध्ये हा रंजित पटल. अरे जास्त बरोबर फिरवायचं नाही. बा दिसतंय का? हा पूर्ण डोळा आहे, तोपर्यंत हे तुला आगे. हा मिळाले बघा. आता इकडे लक्ष द्या. हा जो डोळा दिसतोय हे पूर्णपणे डोळा काय? आपली बाहुली आहे, बुबुळ आहे. बुबुळाच्या वरती ही पूर्ण काय दिसतंय? बाहुली. बाहुलीच्या आतमध्ये छोटं छिद्र आहे. हे जरा मोठं दिसतं, पण हा मोठाच डोळा आहे ना, त्यामुळे हे काय आहे? भिंग आहे. लक्षात आहे का? या बाहुलीचा आकार प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आणि रंग सुद्धा कसा असतो? वेगळा असतो. भिंग आतमध्ये प्रकाश किरण अपवर्तित झाले की ते काय करतं? प्रकाश किरण एकवटते, त्याला दे आणि आपली प्रतिमा उलटी तयार करते. हे तुला आले आहे का? आणि मग हा काय आहे? एकंदरीत डोळ्याचा पूर्ण आतला भाग, त्याला आपण डोळा म्हणतोय. याच्यामध्ये इथं तुम्हाला द्विबहिर्वक्र भिंग दिसतंय का? हे प्रकाश किरण आतमध्ये एकवटतं आणि डोळ्याची समायोजन शक्ती निर्माण. हे बघा आहे द्विबहिर्वक्र भिंग. या भिंगाने तयार केलेली प्रतिमा कुठे दिसते? इथं दिसते. कुठे दिसते? इथं. याची संवेदना या दृष्टीचेता घेतात आणि कोणाला देतात? मेंदूला, मज्जारज्जूला देतात. आणि समोर आपण काय पाहत आहोत त्याचे आपल्याला ज्ञान. असे मानवी डोळा हे त्याचे नावे आहेत. पारपटल डोळ्याचे संरक्षण करणे आणि प्रकाश किरण अपवर्तित करणे. मोठं बुबुळ वेगवेगळ्या रंगाचे असतात. साधारणपणे आपलं बुबुळ हे सफेद रंगाचे. बाहुलीचा रंग वेगळा असतो, काळा, निळा आणि गहरा. भिंग प्रकाश किरण अपवर्तित करून प्रतिमा तयार करते. समायोजन शक्ती नेत्रभिंगाचे नाभी अंतर काय करणे? समायोजित करणे. दूरची वस्तू पाहण्यासाठी आणि जवळची वस्तू पाहण्यासाठी ते अंतर काय करत असतं? समायोजित करतं. जरा एक पकडा डोळा, हे डोळा हा ते इकडे. दुसरा भाग कुठे आहे? हा आहे का? आपण परत डोळा यामध्ये बसवतोय. ही त्याची काय आहे? परिघ आहे का? आणि हे त्याच्यावरचे ओके. दिस इज कॉल्ड ह्युमन आईज. ओके, थँक्यू.